सो हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. वेलकम टू अवर लेक्चर. होपफुली तुम्ही कालचा लेक्चर बघितला असेल. आज आपण मॅट्रायसिस हा टॉपिक सुरू करून आपलं चौथं लेक्चर आहे, बरोबर आहे. सो 3 आपले लेक्चर झालेले आहेत ऑलरेडी. सो पहिल्या लेक्चरमध्ये जर आपण बघितलं तर मॅट्रायसिस प्रकार काय हा आपण बघितला, टाइप्स बघितले त्याच्यामध्ये, बरोबर आहे. त्यानंतर सेकंड याच्यात आपण त्याच्यावरती ऑपरेशन्स बघितले, अल्जेब्रा बघितला, आयडेंटिटी बघितला, अल्जेब्रामध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन या सगळ्या पार्टमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे. कालचं लेक्चर कम्प्लिटली डेडिकेटेड होतं, ते प्रॉब्लेमसाठी डेडिकेटेड होतं, कारण की तेवढं तुम्हाला कसं होतं क्लिअर होऊन जातं की नक्की आपल्याला काय करायचं. ठीक आहे. सो आजचं जे लेक्चर आहे ते पण पुन्हा थोडंसं थेरॉटिकल, थोडंसं प्रॉब्लेम्स असं मिक्स असणार आहे. आपण टाइप्स ऑफ मॅट्रायसिस बघितले, बरोबर आहे. पण आता काही स्पेशल केसेस आहेत किंवा वेगवेगळ्या टाइपचे मॅट्रायसिस आहेत. आता काल मी म्हटलं होतं की जो पुढचा पार्ट बघायचा आहे तो म्हणजे कसा असणार आहे, स्क्वेअर मॅट्रायसिसचे वेगवेगळे टाइप बघायचे आहेत. सो आता स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, पहिली गोष्ट म्हणजे त्याची ऑर्डर कशी असली पाहिजे, तर एम शुड बी इक्वल टू एन. म्हणजे थोडक्यात डिटर्मिनंट कसा असायचा की बाबा त्याची ऑर्डर एकच असायची, 3x3, 4x4, 2x2. सो असे जे काही मॅट्रिक्स आहेत किंवा हे जे अरेंजमेंट आहे याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स बोलतो, बरोबर आहे. सो त्याचे डिफरंट टाइप्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. सो असं म्हणूया आपण सम टाइप्स किंवा टाइप्स ऑफ स्क्वेअर मॅट्रायसिस, टाइप्स ऑफ स्क्वेअर मॅट्रायसिस. ठीक आहे. आता आपण एक म्हणूया की ए इज गिवन स्क्वेअर मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स. ठीक आहे. सो एक डिफाइंड आहे स्क्वेअर मॅट्रिक्स, आपण असं म्हणूया. आता ह्याच्यामध्ये टाइप काय ते पहिला एक एक बघून घेऊया. सगळ्यात पहिला आहे आयडिम्पोटेंट. आयडिम्पोटेंट, आता तुम्ही हा शब्द कॉमनली ऐकलेला आहे, आपण आधीच्या लेसन्स मध्ये सुद्धा ही गोष्ट बघितलेली आहे. ठीक आहे. सो आयडिम्पोटेंटला डेफिनेशन वगैरे काय असं नाहीये, डायरेक्ट मी लिहिणार इफ ए स्क्वेअर इज इक्वल टू ए देन सो अँड सो, पुढचं तुम्ही समजून घ्या. देन द मॅट्रिक्स इज कॉल्ड आयडिम्पोटेंट मॅट्रिक्स. ठीक आहे. म्हणून मी इथे काय म्हटलं की ए इज अ गिवन स्क्वेअर मॅट्रिक्स. मग ए आयडिम्पोटेंट मॅट्रिक्स कधी होईल, ज्यावेळी ए स्क्वेअर इज इक्वल टू ए असणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण गंमत कशी होते की बघा, जर ए स्क्वेअर इज इक्वल टू ए आहे तर सगळ्याच पॉवरसाठी हे आयडिम्पोटेंट होणार आहे का, तर तसंही शक्य होणार आहे. कारण काय होणार आहे की जर मी या ए स्क्वेअरला मल्टिप्लाय करत गेलो, ठीक आहे, ए ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, इथे ए क्यूब झालं, इथे काय होणार आहे ए स्क्वेअर झालं. पण ए स्क्वेअर पुन्हा काय आहे, एच आहे. म्हणजे काय, तुम्ही पॉवर जशी जशी वाढवत गेला तरी सुद्धा तुम्हाला काय भेटलं, एच भेटलं. हे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, ए रेज टू एम इज इक्वल टू ए, वेअर एम बिलॉंग्स टू नॅचरल नंबर असं म्हणूया. म्हणजेच काय, आयडिम्पोटेंटची इथे गोष्ट क्लिअर होऊन जाईल. आता क्वेश्चन जर याच्यावरती आला की एखादा मॅट्रिक्स आहे आणि तो आयडिम्पोटेंट आहे की नाही बघायचा आहे, तर मी काय करणार, सरळ सरळ जो गिवन मॅट्रिक्स आहे ना त्याचा स्क्वेअर घेऊन टाकणार, बरोबर आहे. स्क्वेअर घेणार म्हणजे काय, सरळ मल्टिप्लाय करा, असा स्क्वेअर घेता येत नाही सोडा, मल्टिप्लाय करा आणि चेक करा. जर मल्टिप्लाय केल्यानंतर ओरिजिनल मॅट्रिक्स रिटेन झाला, ओरिजिनल मॅट्रिक्स जर रिटेन झाला म्हणजे हा ओरिजिनल मल्टिप्लाइड बाय ओरिजिनल. ओके. जर त्या दोघांच्या मल्टिप्लिकेशननी पुन्हा मला ओरिजिनलच मॅट्रिक्स झाला येते तर मग 100% तो आयडिम्पोटेंट आहे, अदरवाइज तो नाही आहे. ह्याच्यावरती प्रॉपर्टीज पण आपल्याला बघायच्या, पण एक बेसिक एक अंडरस्टँडिंग असायला ही गोष्ट लक्षात ठेवा, ए स्क्वेअर इज इक्वल टू ए. ठीक आहे. सेकंड जो आहे तो म्हणजे इन्व्हॉल्युटरी मॅट्रिक्स. आता ह्याला सुद्धा ए इज डिफाइंड एज स्क्वेअर मॅट्रिक्स असं सगळं आहे. आता ह्याला पण सेम आहे की इफ ए स्क्वेअर इज इक्वल टू आय एन, म्हणजे काय आहे की ए स्क्वेअर जर एक आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार झाला तर त्याला आपण इन्व्हॉल्युटरी मॅट्रिक्स म्हणू शकतो. आता आय एन म्हणजे काय की जर ए ची रँक 3/3 आहे किंवा ऑर्डर 3/3 आहे तर हा आय एन जो असणार आहे तो सुद्धा आयडेंटिटी मॅट्रिक्स 3/3 चा असेल. सो हा आय एन दिलाय. आता एन इंटू एम काय लिहिला, ऑब्व्हियसली स्क्वेअर मॅट्रिक्स साठी बोलतोय ना, मग मला कशाला पाहिजे एन इंटू एम म्हणून नुसता एन लिहिलंय. ठीक आहे. सो ही गोष्ट इथे क्लिअर पाहिजे. याच्या सगळ्या प्रॉपर्टी बघणार होता पण टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर पिरियॉडिक मॅट्रिक्स. ठीक आहे. आता पिरियॉडिक मॅट्रिक्स मध्ये काय होतं की ए रेज टू के प्लस 1 इज इक्वल टू ए, बरोबर आहे. आता बघा की आपण पहिल्या ह्याच्यात आयडिम्पोटेंट मध्ये काय बघितलं की स्क्वेअर क्यूब वगैरे असं करत गेलं की तो ए येतो. इथे कसं आहे की इथे के प्लस 1, जर ए के प्लस 1 म्हणजे एक पॉवर ए काही असू शकतो, के कॅन बी एनी नॅचरल नंबर, सो तो काही असेल. सो त्याच्यात जर मी 1 ऍड करतोय आणि जर मला ए भेटला तर मी काय म्हणू शकतो, तो पिरियॉडिक मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. सिंपल अस दॅट. आणि चौथा जो आहे तो निलपोटेंट. आता निलपोटेंट म्हटल्यावरच तुम्हाला गोष्ट क्लिअर झाली पाहिजे की मी काय बोलणार आहे. इफ, आता हे सगळं इथे असं लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. तसं याला डेफिनेशन नाही, याला अंडरस्टँडिंग इज इम्पॉर्टंट. ए रेज टू एम इज नल मॅट्रिक्स. ओके. आता बोल्ड ओ म्हणजे काय, नल मॅट्रिक्स आहे, तुम्हाला माहिती आहे. वेअर एम बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, हे आपण कंटिन्यू ठेवूया. ठीक आहे.
सो कुठल्याही मॅट्रिक्सला जर मी कुठल्याही पॉवरने रेज केलं आणि मला जर नल मॅट्रिक्स भेटला तर 100% तो मॅट्रिक्स आहे नील पोटेंट आहे. या शब्दातच ही गोष्ट क्लिअर होते की नील म्हणजे काय की येणाऱ्या उत्तरात काही नसणार आहे. ठीक आहे, सो ही गोष्ट क्लिअर ठेवा. हे 4 मॅट्रिक्स जे आहेत आपण डिस्कस केले हे फार इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. याच्यावरती क्वेश्चन चांगले येतात आणि हे सगळ्या गोष्टी अतिशय बोर्डसाठी पण इम्पॉर्टंट आहेत. लक्षात घ्या कसं आहे, जेई शिकतोय ऑब्व्हियसली हे सगळे जेईचे कन्सेप्ट आहेत, अशा तुम्ही बोर्डला अप्लाय करू शकत नाही. पण हे काही इन्व्हॉल्युटरीचं काही इन्व्हॉल्युटरीचं फिनिव्हॉल्युटरी असं काही होणार नाहीये. तिथे बोर्डला पण इन्व्हॉल्युटरीच राहणार आहे. पिरियॉडिकचं काही वेगळं होणार नाहीये, नील पोटेंट वेगळं होणार नाहीये, बोर्डला पण हेच राहणार आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाठ असणं फार गरजेचं आहे की एखादा मॅट्रिक्स तुम्हाला विचारला गेला, कधी विचारलं, झोपेतून उठून विचारलं ना नील पोटेंट काय सांग रे बाबा, तर आलं पाहिजे सर A⁻⁴ सो ही गोष्ट येणं फार गरजेचं आहे. त्यामुळे कसं आहे की कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आता जे शिकताय ते तुम्ही बोर्डमध्ये पण इझिली अप्लाय करू शकता. ठीक आहे, सो आता ह्याच्यावरती नोट्स बघायला सुरू करूया. ओके, सो आता फर्स्ट टाइप वरती बघूया आपण. फर्स्ट काय होता, आयडिम्पोटेंट. सो आयडिम्पोटेंट मॅट्रिक्स, आता बघा आयडिम्पोटेंटची पहिली जर डेफिनेशन पुन्हा लिहून घेऊया. A² = A ही जर होती बरोबर आहे. तर आता आपण एक गोष्ट बघितली, A⁻k काय होणार आहे, एच होणार आहे. सो हा पहिला पार्ट वेअर k बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. सो ही गोष्ट मी आधीच डिस्कस केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ही जी कंडिशन आहे A² = A, इफ आय टेकिंग मॉड ऑन बोथ साइड्स, मॉड म्हणजे डिटर्मिनंट, आता इथे मी मॉड म्हणतोय पण मॉड ऑन बोथ साइड्स, तर काय होईल रे, ह्याचा स्क्वेअर = हा असं होईल. म्हणजेच काय, दिस इज नथिंग बट A² = A. बरोबर आहे. म्हणजेच काय झालं, हे जे काही लिहिलेलं आहे हे काय लिहिलंय की x² = x अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. जर x² = x आहे तर 100% आपण काय लिहितो की x will have value 0 or 1. म्हणजेच काय झाली की याच्यावरून आपण म्हणू शकतो की डिटर्मिनंट ऑफ A will have value 0 or 1. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याला स्टार मार्क करून ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन मध्ये आपल्याला यूज करावं लागतं. ठीक आहे, आता x² = x वरून x = 0 वरून कसं आलं ते मला विचारू नका, कारण आपल्याकडे अतिशय म्हणजे कितने तेजस्वी लोक आहे की हा इथला स्क्वेअर कॅन्सल करतात, हा x कॅन्सल करतात आणि मग सांगतात की अरे वा छान. ठीक आहे, सो अशा तेजस्वी लोकांनी थोडासा विचार करायला हरकत नाही की हे कसं आलं, आणि विचार करावा लागत असेल तर कठीण गोष्ट आहे. ठीक आहे, सो ह्याच्यावर मला काय कळलं की बघा ज्यावेळी आयडिम्पोटेंट मॅट्रिक्स असेल तर त्या मॅट्रिक्सचा म्हणजे A मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट किती असणार आहे, त्याची व्हॅल्यू 0 असेल, अदरवाईज 1 असेल. एवढी गोष्ट मला फिक्स आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपण काय की एकदा 0 आहे म्हणजे हा सिंग्युलर असू शकतो, अदरवाईज तो नॉन सिंग्युलर पण आहे. मग मी म्हणतो इफ A ≠ 0 म्हणजे जर 0 आला नाही then A⁻⁴ will exist. बरोबर आहे. आपण बघितलेलं आहे की जर नॉन सिंग्युलर असेल तर इनव्हर्स एक्झिस्ट करतो. जर इनव्हर्स एक्झिस्ट करतो तर ह्याच कंडिशनला मी इनव्हर्स मल्टिप्लाय केलं तर काय होईल रे, A⁻A⁻ करा. हा A⁻A⁻ म्हणजे काय मिळणार आहे, I, आणि हा एक आणि हा एक कॅन्सल होईल, म्हणजेच काय होईल, A = I. ठीक आहे, सो दिस इज ऑल्सो वन इम्पॉर्टंट रिझल्ट. बघा किती महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आपण डिस्कस केल्या की ही कंडिशन आहे म्हणजेच काय की A⁻k = A ही कंडिशन तेवढीच ट्रू असणार आहे याच्यावरून. त्याच्यानंतर मॉड घेतल्यानंतर मला कळलं की डिटर्मिनंट ऑफ दॅट आयडिम्पोटेंट मॅट्रिक्स विल बी 0 or 1. ओके, मग जर 0 नसेल म्हणजे तो नॉन सिंग्युलर असेल तर 100% तो इनव्हर्स एक्झिस्ट करतो A चा, आणि A चा जर इनव्हर्स एक्झिस्ट करतोय तर 100% तो A काय असणार आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स असणार आहे, अदरवाईज काही नसणार आहे तो वेगळा. ठीक आहे, सो ह्या गोष्टी फिक्स ठेवा. कसं आहे की या प्रॉपर्टीवरून मी विदाउट कॅल्क्युलेशन तोंडावर सांगू शकतो की भाई हा नील पोटेंट आहे, आयडिम्पोटेंट आहे, तर बाबा अशी अशी प्रॉपर्टी आहे, संपला विषय. त्याच्यामुळे कसं आहे, तर लहान मुलांसारखं थांबा, हा आम्ही जरा कॅल्क्युलेशन करतो, हा ओके 2 पानं केली, अरे बापरे रिझल्ट आला, आयडेंटिटी मॅट्रिक्स आला, वा छान. हे ना, हे जे 2 पानं इथे झालेत ना, ही 2 पानं करण्यापेक्षा ना जर प्रॉपर्टी माहिती असेल तर डायरेक्टली सांगू शकला असतात. ओके, सो हा फरक आहे. त्याच्यामुळे ह्या नको ते मिस्टेक करायच्या नाही. मी मुलांना बघितलं रट्टा मारून ठेवतात वेड्यासारखा. सगळ्या कन्सेप्च्युअली स्टडी करा रे बाबा, काय कठीण नाहीये. ठीक आहे, सो हे झालं. आता सेकंड कुठला होता, इन्व्हॉल्युटरी होते माझे होते. ओके, इन्व्हॉल्युटरी मॅट्रिक्स. ओके, तर इन्व्हॉल्युटरी मॅट्रिक्स मध्ये आपण काय बघितलं होतं की पहिला तर डेफिनेशन A² = IN. ठीक आहे, ही गोष्ट बघितली होती. जर ह्याचा मॉड घेतला, दोन्ही याला मॉड घेतला, तर आता इथे एक गोष्ट बेटर काय होणार आहे की ह्याची व्हॅल्यू कंपल्सरी 1च येणार आहे. बरोबर आहे, ह्याची व्हॅल्यू काय कंपल्सरी 1 येणार आहे. म्हणजे काय, हा जो आहे
तो काय इक्वल टू असणार आहे 1. म्हणजेच काय झालं की ए काय इक्वल असणार आहे +1 और -1. आता ह्याच्यावर एक गोष्ट काय कळते मला की जो इन्व्हॉल्युटरी मॅट्रिक्स आहे ना तो कधीच झिरो नाही होणार, त्याचा डिटर्मिनंट कधीच झिरो होणार नाही. त्याची व्हॅल्यू काय असणार आहे आयदर इट विल बी 1 और -1. ह्याच्या पलीकडे त्याची व्हॅल्यू नसणार आहे, त्यामुळे झिरो येणार नाही त्याची व्हॅल्यू. ही गोष्ट मला इथे क्लिअर झाली पाहिजे. सो हा माझा फर्स्ट पॉईंट झाला. आता हा जर इथे आहे तर अजून आपण याच्यामध्ये काय करू शकतो बघा की जर a² इज इक्वल टू im असं आपल्याला डेफिनेशन माहिती आहे, तर एक लक्षात घ्या की आता एक गोष्ट मला क्लिअर झाली की डिटर्मिनंट 0 100% नाही. मग जर डिटर्मिनंट 0 नाहीये तर कुठल्या टाईपचा मॅट्रिक्स झाला नॉन सिंग्युलर, बरोबर ना. नॉन सिंग्युलर म्हणजेच काय झालं की हा 0 ला इक्वल नसणारच आहे. म्हणजेच काय दॅट मीन्स दॅट इज A इनवर्स विल एक्झिस्ट. A इनवर्स विल एक्झिस्ट, 100% A इनवर्स एक्झिस्ट होतो. मग A इनवर्स इंटू A² इज इक्वल टू A इनवर्स इंटू IN. मग एनी मॅट्रिक्स इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स विल बी व्हॉट द मॅट्रिक्स इटसेल्फ, आणि हे काय होणार आहे A. सो A विल बी इक्वल टू A इनवर्स. ओके, सो इन्व्हॉल्युटरी मॅट्रिक्स मध्ये ही पण कंडिशन इम्पॉर्टंट आहे. ओके, आता ह्याच्यापेक्षा अजून थोडंसं वेगळा जर विचार केला, आता हे जे आपण विचार करत होते मला जर नोट्स कमी आणि भीती जास्त वाटायला लागले तर तसा विषय नाही आहे. लक्षात घ्या या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला ज्यावेळी पाठ असतील ना, एखादा इन्व्हॉल्युटरीचा क्वेश्चन आला आणि त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी तुम्हाला इन्व्हर्सचा विषय विचारलाय तर तुम्हाला हे आठवलं पाहिजे. यू शुड रिमेंबर दिस थिंग. ओके, यू शुड रिमेंबर दिस थिंग. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता पुन्हा a² इज इक्वल टू in आहे. मी जर याला a ने मल्टिप्लाय केला तर काय होईल, हा a³ झाला आणि इकडे काय होईल a इंटू in म्हणजे a झाला. जर अजून मी a² मल्टिप्लाय केला तर काय होईल a⁴ आणि हा a², बरोबर आहे. म्हणजे मी म्हणू शकतो a च्या इव्हन पॉवर साठी, बरोबर आहे. आता बघा हा a² आहे तर a ची इव्हन पॉवर आहे ना, a ची इव्हन पॉवर आहे तर a च्या इव्हन पॉवर साठी मी म्हणू शकतो आयडेंटिटी मॅट्रिक्सच भेटेल. आता ते कशावरून तर बघा a⁴ इज इक्वल टू a², बट a² काय आहे a² इज नथिंग बट in, बिकॉज इन्व्हॉल्युटरी मॅट्रिक्स बद्दल बोलतोय मी. म्हणजेच मी काय लिहिणार a⁴ इज इक्वल टू in. आता सिमिलरली तुम्ही a⁵ केलं तर काय होईल इथे a⁵ पण a इंटू in म्हणजे काय झालं पुन्हा a. म्हणजेच काय झालं की a⁴ म्हणजेच ऑड पॉवर साठी मला प्रत्येक वेळी तो ओरिजिनल मॅट्रिक्स रिटेन होणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर करून घ्या. बघा पुन्हा समजवतो की इन्व्हॉल्युटरी मध्ये काय असतं की ज्यावेळी इव्हन पॉवर असते त्यावेळी तो मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्सच देणार आहे मला, आणि ज्यावेळी ऑड पॉवर असते त्यावेळी तो ओरिजिनल मॅट्रिक्स देणार आहे. ओके, क्लिअर झालं. याच्यावर क्लिअर झालं असेल बघा. क्यू आहे ऑड पॉवर ओरिजिनल मॅट्रिक्स, इव्हन पॉवर मला आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटला. इथे लिहितो मी IN. ठीक आहे, सो इथपर्यंत गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. ठीक आहे, आता याच्यानंतर काय होतं पिरियडिक, तो पण बघून घेऊया. आता पिरियडिक साठी काय फार असं वेगळं नाहीये. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय आहे की a⁻k+1 इज इक्वल टू काय होतं a. ठीक आहे, मग लिस्ट व्हॅल्यू ऑफ k इज कॉल्ड पिरियड. ओके, लिस्ट व्हॅल्यू ऑफ k इज कॉल्ड पिरियड. म्हणजे कमीत कमी व्हॅल्यू ज्यावेळी k ची टाकेन आणि मला a भेटेल तर ती जी व्हॅल्यू आहे, थोडक्यात मी जर आता इथे k⁻3 टाकलं म्हणजेच काय k⁻3 जर मी 3 टाकलं तर a⁴ येईल, आणि a⁴ केल्यानंतर जर मला a भेटला तर कुठल्या व्हॅल्यूच्या k साठी भेटलाय 3 च्या, म्हणजे काय झाला माझा पिरियड काय झाला 3 झाला. ठीक आहे, सो ही गोष्ट क्लिअर ठेवा. अजून ह्याच नल मॅट्रिक्स जो असतो ना, null matrix is also a periodic matrix but period is not defined, is a periodic matrix but period is undefined. सो ही गोष्ट थोडी लक्षात ठेवा. लक्षात आहे काय आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना या महत्वाच्या आहेत की नल मॅट्रिक्स पिरियडिक मॅट्रिक्स आहे पण पिरियड काय आहे डिफाईन नाहीये. सो मला एवढं जरी लक्षात राहिलं ना पिरियडिक मॅट्रिक्स बद्दल तरी भरपूर आहे. आणि ही लिस्ट व्हॅल्यू ऑफ k कशी येणार आहे तर ज्या k च्या व्हॅल्यू टाकल्यानंतर जी व्हॅल्यू मी टाकेन k ची ती टाकल्यानंतर ज्यावेळी मी ऑपरेशन करेल आणि मला एच रिटर्न झाला ओरिजिनल तर संपला, तो माझा पिरियड आहे. मग 3 टाकल्यावर भेटला तर मग 3 व्हॅल्यू आहे. आता 3 च्या पुढे तुम्ही 4, 5, 6 टाकत जाल ना तर तो a रिटर्न होणारच आहे. पण काय आहे ही लिस्ट व्हॅल्यू नाही ना, लिस्ट व्हॅल्यू कुठली झाली ही झाली. सो माय आन्सर विल बी 3. हे लक्षात ठेवा. आता नीलपोटेंट इंटरेस्टिंग आहे, सोपं आहे. नीलपोटेंट नावातच आपल्याला फायदेशीर दिसतात गोष्टी. सो a⁻n = 0 मी काय करतो
की आता a रेस टू m आहे ना, म्हणजेच काय कुठल्याही पॉवरसाठी तो 0 असणार आहे, वेअर k बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, बरोबर आहे, ही गोष्ट 100% असणार आहे. पण इथे काय असणार आहे की m बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आपण म्हणतो ना, m बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, k काय असणार आहे, फॉर ऑल k दिस कंडिशन विल बी ट्रू फॉर ऑल k विच आर ग्रेटर दॅन इक्वल टू m. ठीक आहे, विच आर ग्रेटर दॅन इक्वल टू m, आणि लीस्ट व्हॅल्यू ऑफ k is called index. ओके, इंडेक्स बोलतात, नाही तर काय आहे तुम्ही मला पिरियड परत इथे बोलला नाही, इट इज कॉल्ड इंडेक्स. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. आता एक गोष्ट मला माहिती आहे, जर a रेस टू m 0 आहे तर भाई मी ह्याचा डिटर्मिनंट घेतला तर तो कायम 0 भेटणार आहे. मला काय भेटणार आहे, 0 म्हणजे नल मॅट्रिक्स भेटणार आहे, विषय संपला. तुम्ही किती पण पॉवरला रेस करा, तुम्हाला प्रत्येक काय भेटणार आहे, एक नल मॅट्रिक्सच भेटणार आहे. सो ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ना, हे जे आपण आता 4 गोष्टी डिस्कस केल्या किंवा टाइप्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिसेस डिस्कस केले, हे इम्पॉर्टंट आहे, कारण की हे स्पेशल टाइप ऑफ मॅट्रिसेस आहेत. कारण त्याचे कंपल्सरी इथे ऑर्डर काय राहते, तर ही कॉमन ऑर्डर राहते, म्हणजे 3x3 4x4 एवढीच राहते किंवा 2x2. पण बाकी जे मॅट्रिक्सचे ऑपरेशन आहेत त्याला ऑर्डर फिक्स नाहीये, 4x2 3x9 7x5 काय पण येऊ शकतं. पण हे केसेस कसे आहेत, हे जरा चांगले आहेत, आणि स्क्वेअर मॅट्रिसेस वरतीच भरपूर ऑपरेशन होतात. विदाउट ज्यांना ऑर्डर ज्यांची स्क्वेअर नाहीये ना, त्याच्यावर ऑपरेशन कमी होतात, त्याच्यामुळे क्वेश्चन जास्त विचारतील, तर तुम्हाला स्क्वेअर मॅट्रिक्स वरती जास्त विचारले जाणार आहे. ठीक आहे, आता मी इम्पॉर्टंट वरती जर एखादा क्वेश्चन बघायचा म्हटलं, मी काय म्हणेन, फाइंड इफ द गिवन मॅट्रिक्स. ओके, आता गिवन मॅट्रिक्स लिहून घेऊया. तुम्हाला जर स्पीड जास्त वाटत असेल माझं बोलण्याचा किंवा माझ्या शिकवण्याचा तर मला सांगा. लक्षात घ्या, माझं तेच म्हणणं आहे, काय मी इथे ओव्हर एक्साइटेड होऊन बोलत बसतो आणि मी ते तुमच्यापर्यंत किती पोहोचतो मला माहित नाही. पोहोचतोय 100%, पण सगळ्यांनाच तो स्पीड मॅच होतो की नाही मला माहित नाही. ओके, गिवन मॅट्रिक्स इज नीलपोटेंट ऑर नॉट. ठीक आहे, आता एक गोष्ट मला कळते की बाबा नीलपोटेंट असण्यासाठी काय असलं पाहिजे, की त्याला ज्यावेळी मी त्याच्यावरती ऑपरेशन करणार आहे तर त्याची व्हॅल्यू, आता बघा नीलपोटेंटला मी काय म्हटलं, a रेस टू m इक्वल टू 0. मग मी काय करू, याला स्क्वेअर करू का, हा जर a म्हटला तर मी a स्क्वेअर 0 येतोय का बघू का, a क्यूब 0 येतोय का बघू का, a रेस टू 4 0 येतोय का बघू का, तर गरज नाही, नो नीड ऑफ दिस थिंग. का, कारण काय होणार आहे की मला एक गोष्ट इथेच क्लिअर झाली की ह्याचा डिटर्मिनंट 100% प्रत्येक वेळी 0 असणार आहे, बरोबर आहे. मग मी काय करतो, ह्याचा एचा डिटर्मिनंट काढून बघतो. आता तो काढण्यासाठी तुम्ही काय करू शकता, आयदर यू कॅन सिम्प्लिफाय दिस थिंग और यू कॅन डायरेक्टली कॅल्क्युलेट. ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेट करत तरी फरक नाही पडत, अदरवाइज तुम्ही डिटर्मिनंट्स मध्ये ऑपरेशन शिकलेला आहात. आता इथे 1 आहे, इथे 1 आहे, तुम्ही काय करू शकता, या दोघांना सबस्ट्रॅक्ट करा, इथे 0 जनरेट होईल. त्यानंतर ह्याला 3 मल्टिप्लाय करून ह्याच्यातून सबस्ट्रॅक्ट करा, इथे 0 जनरेट होईल. ह्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही कराल ना, त्यावेळी काय होईल की तुमच्या बऱ्याचशा गोष्टी इथे 0 0 आल्या तर तुम्हाला सिम्प्लिफिकेशनला बेटर पडणार आहे. अदरवाइज यू जस्ट प्लेनली सॉल्व्ह दिस थिंग, ते पण काही कठीण नाहीये, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये तुमचा हस्तक्षेप घेणार नाही, तुम्हाला सॉल्व्ह करायचं. यू सॉल्व्ह दिस थिंग, मी 100% सांगतो हे तुमचं आन्सर कुठेतरी -3च्या आसपास जातं. म्हणजेच काय झालं की ह्याचं जर व्हॅल्यू -3 आहे, पण मला माहिती आहे की नीलपोटेंट असण्यासाठी ह्याची व्हॅल्यू कायम नल मॅट्रिक्स असली पाहिजे किंवा 0 असला पाहिजे, पण तो इथे होत नाहीये. म्हणजे काय आहे, इट इज नॉट नील पोटेंट. ठीक आहे, इट इज नॉट नील पोटेंट, ही गोष्ट आपल्याला इथे क्लिअर होते. ठीक आहे, सो कठीण नाही, लक्षात. प्रॉब्लेम आला ना तर मला प्रॉपर्टीज माहिती पाहिजे. जसं आता मी काय म्हटलं, तुम्ही इथे काय केलं असतं, a स्क्वेअर करून बघा, a स्क्वेअर करून बघा, मग ती लिस्ट व्हॅल्यू ज्याच्यासाठी तो 0 होतोय तो काय झाला, इंडेक्स झाला. मला ते इथे कोणी इंडेक्स नाही विचारला. आता इथे बघा, मी काय म्हटलं की लिस्ट व्हॅल्यू ऑफ k म्हणजे काय आहे, की जर मी ह्याच मॅट्रिक्सला, आता जर मला कोणी विचारलं असतं फाइंड इंडेक्स, मी काय केलं असतं, a स्क्वेअर बघितलं असतं 0 येतोय का, आला असता तर इंडेक्स 2. जर 3 वरती 0 आला असता इंडेक्स 3, 4 वरती 0 आला असता इंडेक्स 4. आता एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये गंमत काय की फॉर एक्झाम्पल जर a क्यूबला मला 0 भेटला तर 4 5 6 अँड सो ऑन सगळेच मला 0 देणार आहेत. ही गोष्ट डोक्यात फिक्स करून ठेवा, कारण त्याच्यापुढे काही येणार नाही. पण मला ह्या व्हॅल्यूची गरजच नाहीये, मला काय पाहिजे, लिस्ट व्हॅल्यू पाहिजे, त्याला मी काय म्हणणार, इंडेक्स बोलणार. ठीक आहे, दॅट विल बी माय इंडेक्स फॉर शुअर. सो जे काय आता झाले 4 मॅट्रिसेस हे फार महत्वाचे आहेत, आयडेंटिपोटेंट, इन्व्हॉल्युटरी, त्याच्यानंतर पिरियडिक आणि नीलपोटेंट. सो हे 4. अजून ह्याच्यामध्ये भरपूर आहेत, ऑर्थोगोनल आहेत, स्क्यू सिमेट्रिक, सिमेट्रिक, हे सगळं पुढे बघायचं आहे. पण एक एक जेवढे टाईप क्लिअर होतात हे तोंडपाठ असले पाहिजे, त्याच्या सगळ्या प्रॉपर्टी पण तोंडपाठ असल्या पाहिजेत, कारण ह्याच्यामध्ये गफलत केली तर अवघड आहे. ओके, सो ही गोष्ट लक्षात ठेवा. चला काही क्वेश्चन बघून घेऊया.
जरा क्वेश्चन खेळायला पाहिजे. काय आहे बघूया. ए इज इक्वल टू काय दिलाय क्वेश्चन 2 - 2 4. ओके -4 दिलाय. -1 3 4 1 - 2 -3. ओके आणि फाइंड इफ ए इज आयडिम्पोटेंट और नॉट. आयडिम्पोटेंट और नॉट. ओके आता आयडिम्पोटेंट पहिला मला गोष्ट माहिती पाहिजे की आयडिम्पोटेंट म्हणजे काय. तर आयडिम्पोटेंट म्हणजे काय की मी स्क्वेअर केला तर काय येणार आहे किंवा तो माझा ए आला पाहिजे. ठीक आहे. सो मी आता काय करू शकतो इथे आय कॅन बेस्ट वे डू इज आय कॅन स्क्वेअर दिस थिंग. म्हणजेच काय मल्टिप्लाय करा या स्वतःच्या याला स्वतःला मल्टिप्लाय करून टाका आणि बघा भाई स्क्वेअर येतोय का म्हणजे स्क्वेअर म्हणजे ए येतोय का बघा. -2 4 -1 3 4 1 -2 -3. आता बेसिकली पुन्हा मल्टिप्लिकेशनची गोष्ट आली. चेकआउट द ऑर्डर. सो 3/3 3/3 म्हणजे फायनल मॅट्रिक्स माझा 3/3 चा असणार आहे. मग आता सुरुवात करूया. 2 × 2 ठीक आहे. 2 × 4 आता -2 × -1 म्हणजे हे किती झालं. ओके सो दिस विल मल्टिप्लाय बाय दिस. ठीक आहे. सो -2 × -1 +2 म्हणजे हे झालं +2 आणि हा झाला किती झाला -4 × -1 -4 म्हणजे इथे किती आला पहिला नंबर माझा 2 आला. दुसरा बघूया. 2 × -2 -4 हे किती झालं -6 आणि हे किती झालं +8 म्हणजे हे किती झालं -10 आणि +8 म्हणजे -2 झाला. त्याच्यानंतर हा झाला इथे -8 आणि इथे +12 म्हणजे हे किती झालं -16 +12 म्हणजे झालं -4. आता ह्याच्यावरून मला थोडासा अंदाज आला पाहिजे की अरे जो काही माझा पहिला रो आलेला आहे तो कसा आलाय 2 -2 आणि -4 म्हणजे 100% हे बाकीचे पण फॉलो होणार आहेत. सो दिस इज युअर वर्क. दिस विल बी युअर होमवर्क फॉर टुडे की हे तुम्ही चेक करायचे की हे मॅच होतात की नाही आणि बघा आयडिम्पोटेंट आहे की नाही. मला पहिला रोटर दाखवतोय की यस इट इज अन आयडिम्पोटेंट पण मला गॅरंटी नाहीये. मला सांगता येणार नाही 100% की आयडिम्पोटेंट आहे की नाही. आळसपणा करायचं नाही. हे सगळे कॅल्क्युलेट करा. अंटिल यू रीच दिस यू कॅनॉट कन्क्लूड एनिथिंग. त्यामुळे हे सगळे आले राहू दे आता शेवटचा रो काढत नाही असं नाही करायचं. इथपर्यंत या अँड देन यू कन्क्लूड दॅट ओके इट इज आयडिम्पोटेंट और नॉट. सो आय एम नॉट कन्क्लुडिंग एनिथिंग. आय एम जस्ट सेइंग मला थोडंसं वाटतंय की हा आयडिम्पोटेंट असेल कारण माझा रो 1 इथल्या ओरिजिनल मॅट्रिक्स सोबत मॅच होतो. ठीक आहे. सो रेस्ट इज युअर वर्क. नेक्स्ट बघूया काय दिलंय. फाइंड ऑल आयडिम्पोटेंट मॅट्रिक्स. फाइंड ऑल आयडिम्पोटेंट matrix. Okay, it is again raining heavily of order 3. ठीक आहे. सो त्यांनी काय विचारलं की सगळे आयडिम्पोटेंट मॅट्रिक्स फाइंड करा ऑर्डर 3 चे. तर पहिली गोष्ट म्हणजे काय की आयडिम्पोटेंट मॅट्रिक्स साठी आपण काय करू शकतो. ओके सर मी इथे विचार काय केला की जनरल कुठलाही मॅट्रिक्स पकडू शकतो पण जनरल मॅट्रिक्स पकडायला मला खूप प्रॉब्लेम आहे. मी काय म्हणेन की एक स्पेशल मॅट्रिक्स पकडतो मी. जो ए आहे लेट ए इज अन आयडिम्पोटेंट मॅट्रिक्स. तुमचं सिलेक्शन मॅटर करतं आयडिम्पोटेंट मॅट्रिक्स. आता तुम्ही काय चूज करणार तर तुम्ही ABCD XYZ लिहाल पण तसा नाही. मी काय करतो की अल्फा 0 0 0 बीटा 0 आणि 0 0 गॅमा असा चूज करतो. आता ह्याच्यामुळे काय झालं की मला आयडिम्पोटेंट साठी काय आहे की A² करत बसायला लागतो. बरोबर ना. A² A³ वगैरे करत बसायला लागतं. मग मला काय डायगोनल मॅट्रिक्स जर मी घेतला तर मला स्क्वेअरिंग सोपं पडेल. बरोबर आहे. सो मी A घेतला. सो A² A मला प्रूव्ह करायचंय. सो मी A² काढल्यानंतर मला काय भेटणार आहे की α² 0 0 0 β² 0 0 0 γ² आणि हा कशाला इक्वल असणार आहे A ला. α 0 0 0 β0 0 0 γ. ठीक आहे. सो ह्याला इक्वल आहे म्हटल्यानंतर मी इक्वेट करू शकतो. मला माहिती मी गोष्टी इक्वेट करू शकतो. सो आय कॅन से दॅट α² अल्फा बरोबर आहे β² बीटा and γ² γ. बरं आता हे इक्वेशन कसल्या फॉर्म मध्ये आलं x² x म्हणजे काय झालं व्हॅल्यू ऑफ अल्फा. ओके व्हॅल्यू ऑफ इथे लिहूया व्हॅल्यू ऑफ अल्फा विल बी 0 or 1 बीटा विल बी 0 or 1 गॅमा विल बी 0 or 1. मग आता किती असे मॅट्रिक्स तयार होतील ज्याच्या ह्याच्यात हे व्हॅल्यू बसू शकतात. तर एक ऑब्झर्वेशन करा. ही जागा रिकामी आहे हे 0 0 हे 0 ही जागा रिकामी आहे हे 0 हे 0 हे 0 ही जागा रिकामी आहे. ठीक आहे. आता असं असताना मला सांगा इथे किती व्हॅल्यूज घेऊ शकतो. ही जागा 2 व्हॅल्यू पीएनसी विचार करा. इट कॅन टेक 0 or 1 म्हणजे 2 व्हॅल्यूज घेऊ शकतो. इथे 2 व्हॅल्यूज इथे 2 व्हॅल्यूज. सो
2 into 2 into 2, that will be total number of 8. So 8 different of all idempotent matrix can be formed. Okay, सो ही गोष्ट क्लिअर असायला पाहिजे. मग आता ह्याच्यात पण अजून एक गंमत आहे. ह्याच्यात गंमत काय आहे की ज्यावेळी आपल्याला हे व्हॅल्यूज भेटलेले आहेत तर ह्या व्हॅल्यू चूज करताना तुमच्या मॅट्रिक्स मध्ये कसं होणार आहे की अल्फा बीटा गॅमा तुम्ही ज्यावेळी चूज करा त्यावेळी ऑर्डर काय काय येऊ शकते, तर सगळे 0 बरोबर आहे, सगळे 1. ओके, त्यानंतर 0 0 1, त्यानंतर 0 1 1 असं करत करत 8 येतील. मग ह्याच्यामध्ये ना एकच असा तुमचा मॅट्रिक्स असणार आहे ज्याची व्हॅल्यू तुमची 0 येणार आहे, सॉरी 1 येणार आहे, बाकी सगळे 0 येतील. आता एक लक्षात घ्या, डायगोनल मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट ज्यावेळी मला काढायला लावतात ना, मी फक्त डायगोनल एलिमेंट्स मल्टिप्लाय करतो. ओके, सो इफ एनीवन आस्क्स मी की बाबा ह्याचं 1 1 1 असं आहे तर ठीक आहे, जरा व्यवस्थित माणसात काढायला हवं. ठीक आहे, 0 0 1. आता नॉर्मली तुम्ही याचा डिटर्मिनंट काढला तर काय करणार तुम्ही, तर 1 into 1 minus 0 ह्याचं काय काढायची गरज नाही, म्हणजे 1च आलं. बरोबर आहे, म्हणजेच काय आहे की तुम्ही फक्त डायगोनल एलिमेंट जरी मल्टिप्लाय केले असते ना तरी तुमचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली असती. ओके, मग आता विचार करा की आता हा जो मॅट्रिक्स आहे हे सगळे जेव्हा मी कॉम्बिनेशन टाकेन तेव्हा एकच कॉम्बिनेशन असं असेल, बरोबर आहे. बाकी ह्याची व्हॅल्यू 1 येईल ती येईल, पण बाकी सगळे जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठे 1 0 तर 100% असणार आहे. बरोबर, 1 0 असणार आहे, त्याच्यासोबत काही असू दे मला फरक नाही पडत, पण 1 0 आला तर त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येणार आहे, ऑब्व्हियसली 0. म्हणजे ह्याच्यात समज आता हे क्वेश्चनचा पार्ट नाहीये, जस्ट आय एम एक्सप्लेनिंग की ह्याच्यावरती वर्कआउट कशा होतात गोष्टी, की तुम्ही ज्यावेळी हे सगळे डायगोनली एलिमेंट्स तुम्ही अरेंज करणार आहात तर त्याच्यावेळी एकच तुमचा असा मॅट्रिक्स फॉर्म होईल ज्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू 1 असेल, बाकी सगळे डिटर्मिनंट व्हॅल्यूज काय असणार आहेत त्या मॅट्रिक्सच्या 0 असणार आहेत. कारण कॉम्बिनेशन बघा ना, हा एकच कॉम्बिनेशन आहे, इथे 0 इथे 0 असे सगळे 0 असणार आहेत. बघा ट्राय करून होमवर्क म्हणून कन्सिडर करा, 8च्या 8 कॉम्बिनेशन लिहायचे. यू टू राईट ऑल 8 कॉम्बिनेशन सच अँड यू हॅव टू सी फॉर युअरसेल्फ. ओके, सो दिस इज युअर टाइम. हे झालं. आता प्रूफचं एक एक्झाम्पल बघूया आपण, हे पण चांगलं आहे. काय दिले बघा, इफ बी इज आयडेंपोटेंट देन प्रूव्ह दॅट. ओके, देन प्रूव्ह दॅट. आता देन प्रूव्ह दॅट विचारलेले पहिला पार्ट दिलाय, a minus I, sorry, a is equal to I minus b is also idempotent. ओके, आता त्याने आपल्याला काय विचारलंय की b आयडेंपोटेंट आहे. ओके, आता a is equal to I minus b हा पण आयडेंपोटेंट आहे असं प्रूव्ह करा. आता पहिली गोष्ट मला माहिती आहे की एखादा मॅट्रिक्स आयडेंपोटेंट प्रूव्ह करायला मला स्क्वेअर करावा लागतो. बरोबर आहे, मग मी ह्याचा स्क्वेअर करतो, a square is equal to I minus b square. पण आता इथे काय होणार आहे, I square plus b square minus 2 इथे काय होणार आहे b. कारण काय आहे की इथे ऑर्डर फरक नाही पडत, बी आय लिहा आय बी लिहा तो तुम्हाला बीच देणार आहे 100%. सो तुमचा काय आला, तो बी आला. पण आता मला एक गोष्ट माहिती आहे की बी इज अन आयडेंपोटेंट मॅट्रिक्स, म्हणजे बी स्क्वेअर काय असणार आहे, बीच असणार आहे. हा आयच राहील, हा झाला बी. बिकॉज आय नो बी इज आयडेंपोटेंट आय कॅन से बी स्क्वेअर इज इक्वल टू बी. बरोबर आहे, अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ आयडेंपोटेंट मॅट्रिक्स दिस शुड बी ट्रू. मायनस 2b म्हणजेच काय झालं, आय मायनस बी झालं, बट आय मायनस बी इज व्हॉट, ए. सो अगेन ए, सो डेफिनेटली ए स्क्वेअर इज इक्वल टू ए, म्हणजेच काय झालं, हेन्स प्रूव्ड. ओके, सो दिस शुड बी युअर अंडरस्टँडिंग. तुमचं अंडरस्टँडिंग ज्यावेळी ह्या लेवलला असेल की पटपट तुम्हाला या गोष्टी जाणवल्या तर तुम्ही या गोष्टी इझिली कव्हर अप करू शकता. नाहीतर काय विचार करत बसा, हे कसं आलं ते कसं आलं असं करून मजा नाही. मग काय सोडवायची पण मजा येत नाही आणि मग कुठेतरी चुकतं. त्यामुळे हे प्रॉपर्टीज पार्ट असणं फार गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ह्याच्यातलं पार्ट 2 काय दिलं त्याने बघूया की AB इज इक्वल टू BA इज इक्वल टू 0 गिवन B स्क्वेअर इज इक्वल टू B. म्हणजे ओके, तोच कंटिन्युएशन आहे पार्ट. ओके, यू हॅव टू प्रूव्ह दॅट AB इज इक्वल टू BA असं प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. याचाच कंटिन्युएशन आहे म्हटलं मला A इज इक्वल टू I मायनस B ही गोष्ट माहिती आहे. AB विचारलाय म्हटलं मी याला B नी मल्टिप्लाय करतो, सो ह्याला पण मला B नी मल्टिप्लाय करायला लागेल. ओके, सो हे काय झालं, IB मायनस इथे बी स्क्वेअर. ठीक आहे, असं मी लिहू शकतो. मग असं लिहिल्यानंतर मला एक गोष्ट जाणवते की इथे बी झाला. बरोबर आहे, हा बी आला आणि हा काय होणार आहे, हा बी स्क्वेअर म्हणजे काय आहे, हा पण बी आहे, म्हणजे काय झाला, हा 0 झाला. सो यस, हेन्स प्रूव्ह. संपला विषय. काय जास्त याच्यात झटझट करायची काय टेन्शन करायची काय गरजच नाही. हे सिंपल गोष्टी आहेत. तुम्हाला ह्याच प्रॉब्लेमचं कंटिन्युएशन असल्यामुळे ही गोष्ट जास्त सोपी पडली. ओके, सो इथपर्यंत मला वाटतं गोष्टी तुम्हाला जास्त क्लिअर असतील. I think you might be hearing some sound of rain because it is raining heavily. I will try to remove the noise, but if not, then don't use headphones.
कीप द मोबाईल ऑन लाऊड अँड देन ओनली लिसन टू द लेक्चर्स. अदरवाइज हिअरिंग मध्ये थोडासा हेडफोनला तुम्हाला काय क्लिअरिटी जास्त येईल आणि पावसाचा आवाज जास्त वाटेल. ट्राय करेन मी जास्तीत जास्त हे नॉईज रिमूव्ह करायचा, बट स्टील काय म्हणतात ना, किती रिमूव्ह होईल ह्याच्यावरती पण डिपेंडन्सी आहे. ओके, अँड आय कॅनॉट स्टॉप माय लेक्चर अगेन. ओके, सो ही गोष्ट झाली इथपर्यंत. अजून क्वेश्चन बघूया आपण याच्यावरती काय क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे. ओके, दिस क्वेश्चन इज डन, दिस क्वेश्चन इज ऑल्सो डन. ए बी, हां, दिस इज देअर. हा एक क्वेश्चन आहे. आपण टू प्रूव्ह आहे. इफ ए अँड बी आर आयडेंटिपोटेंट, obviously matrices, and if A and B commute. बघा हा कम्यूट किती महत्वाचा विषय आहे ना ते तुम्ही बघू शकता. देन प्रूव्ह दॅट AB इज ऑल्सो आयडेंटिपोटेंट. ओके, ऑल्सो आयडेंटिपोटेंट हे प्रूव्ह आहे. आता आपल्याला याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत. त्यांनी काय दिलं, पहिली गोष्ट AB काय आहे, आयडेंटिपोटेंट मॅट्रायसेस आहे. म्हणजे A स्क्वेअर म्हणजे दिलेली गोष्ट पहिला लिहूया. A स्क्वेअर A असणार आहे आणि B स्क्वेअर B असणार आहे. ठीक आहे, आणि काय AB कमेंट करतात म्हणजे AB इज इक्वल टू BA. ही गोष्ट पण मला तेवढीच क्लिअर माहिती आहे. मग जर AB इज इक्वल टू BA आहे तर मी असं करू का की AB ला स्क्वेअर करूया, AB चा आपण काय करूया, स्क्वेअर करूया. मग AB इंटू AB होईल. आता इथे वेगळेपणा करू नका, AB स्क्वेअर A स्क्वेअर B स्क्वेअर लिहायचं नाही. ठीक आहे, आता ते येणारच आहे पण कसं आहे बघा. आता हा शफल करूया, A आणि हा BB म्हणजे हा झाला A स्क्वेअर, हा झाला B स्क्वेअर. पण मला काय दिलंय this, so A into B, so yes, AB is also idempotent. सिंपल आहे बघा, काही टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास ही गोष्ट प्रूव्ह करायची. A स्क्वेअर इज इक्वल टू A हे जर आपले मूळ मंत्र असेल आपलं तर ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी आपल्या प्रूव्ह होणार आहेत इझिली. ठीक आहे, सो सिंपल आहे. आयडेंटिपोटेंटची मला वाटतं तुमची कन्सेप्ट एकदम भक्कम झाली असेल. ह्याच्यापेक्षा जास्त एक्झाम्पल घेणे म्हणजे त्या कन्सेप्टला लाज वाटेल. त्याच्यामुळे आपण पुढच्या कन्सेप्ट किंवा भरपूर पुढचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती जाऊया. बाकीच्यांना वाईट वाटेल, इन्व्हॉल्युटरी वगैरे वाट बघतात आपली. चला, काय आहे, प्रूव्ह दॅट A इज इक्वल टू काय दिलं बघा, -5 -8 0 3 3 0 1 2 -1 इज इन्व्हॉल्युटरी. ओके, इन्व्हॉल्युटरी. आता इन्व्हॉल्युटरी काही म्हणा तुम्ही, त्याचा काय फरक नाही पडत. आता इन्व्हॉल्युटरी प्रूव्ह करायला सांगितलंय म्हटलं पहिली गोष्ट मला कंडिशन माहिती पाहिजे. आता इन्व्हॉल्युटरीसाठी काय आयडेंटिटी मॅट्रिक्स पाहिजे मला, बरोबर आहे ना. तर आयडेंटिटी मॅट्रिक्स जर मला पाहिजे A रेज टू समथिंगला, तर मला काय करायला लागेल की याला मला स्क्वेअर करून घ्यावं लागेल. बघा आपण कंडिशन जेवढ्या बघितल्या त्याच्यामध्ये अजून काय कंडिशन भेटते का, तर बघा पहिली गोष्ट म्हणजे A स्क्वेअर मला काय करायला लागेल, आय इम्प्रूव्ह होते का बघा. दुसरी कुठली कंडिशन आहे का जी वापरू शकतो, तर हे इन्व्हर्सची नको, इन्व्हर्स कॉम्प्लिकेट होऊन जाईल. स्क्वेअर, ठीक आहे, मला काय त्यांनी इंडेक्स वगैरे विचारलं. सो आय कॅन गो विथ द सेम थिंग दॅट आय कॅन स्क्वेअर दिस अँड आय कॅन फाइंड माय आन्सर. करायला लागूया. -5 -8 0 3 3 0 1 2 -1 आणि इथे पण स्क्वेअर -5 -8 0 3 3 0 1 2 -1. ठीक आहे, आता ऑब्व्हियसली मल्टिप्लिकेशनचं तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट ऑर्डर चेक करा, 3/3 3/3. मग पुन्हा रिझल्टंट काय असणार आहे, 3/3 3/3. सो 5 × 5 25. ओके, त्याच्यानंतर हा इकडे येईल ना, -24 आणि हा 0. ओके, त्यानंतर इथे जाऊया 5 × 40. त्यानंतर हा 8 परत 24. ठीक आहे, आणि हा ओके बरोबर आहे ना. कुछ गड़बड़ हो या क्या लिखाणात. आयडेंटिटी इन्व्हॉल्युटरी आहे की नाही चेक करायचं ना मला. तर हा याला 0 झाला. ओके, काय प्रॉब्लेम नाही, बरोबर ना. -40 -8 24 याचं बरोबर होतं ना, -5. ठीक आहे, त्याच्यानंतर हा काय झाला, -5 0 0 0 0 हा 0 झाला, ह्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर इथे येऊया, हा याला मल्टिप्लाय करून घेऊया 3 म्हणजे -15. चेक करूया आपण काय येते, कुठे आपली काही मिस्टेक नाही झाली ते पण आपण बघून घेऊ. त्यानंतर 3 × 3 9 म्हणजे +9 आणि 0 × 1 म्हणजे +0. ओके, सो आता इथे थोडंसं जर बघितलं नाही तर मला एक गोष्ट जाणवते की बाबा हे केल्यानंतर आता इथे बघा आपण काय येते 3 - म्हणजे इथे 24 झालं
ओके -24 हे किती झालं 9 आणि हे 0. ओके सो मला वाटतं हा इन्व्हॉल्युटरी नाहीच येणार, 100% हा इन्व्हॉल्युटरी येणार नाही आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स जनरेट होत नाहीये. ठीक आहे. सो तुम्ही पण चेक करा, यू कॅन मल्टिप्लाय दिस थिंग अँड यू कॅन चेक. कारण इथे बघा आता हा आणि हा जेव्हा मी मल्टिप्लाय केला, सो 3 8चा इथे 24 -24 3 3चा 9 म्हणजे +9 आणि हा 0. पण आता इथे हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आलाच नाही. हा इथे आय कुठे येतोय, इथे आला, इथे मला भेटला, इथे मला भेटत नाही, इथे भेटत नाही. ठीक आहे. इव्हन पुढचं पण तुम्ही मल्टिप्लाय करून बघू शकता, 3 × 0 3 × 0 0 म्हणजे हा 0 येतोय, ह्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आता हा 1 × 2 म्हणजे 1 × हा झाला -5, इथे पण बघून घ्या -5 इथे झालं 6 म्हणजे +6 आणि -1 × म्हणजे हे -1 झालं. हा 0 येतो इथे, नो प्रॉब्लेम. इथे बघूया -8, त्यानंतर हा 2 6 आणि हा -2 इथे पण 0 येतोय. हा 1 × 0 2 × 0 आणि हा -1 1 झाला म्हणजे इथे 0 0 1 येतो. मी इथे काय येत नाहीये, इथे पण येत नाहीये, ह्या 3 ठिकाणी येतच नाहीये. पुन्हा आपण एकदा चेक करूया. क्वेश्चन बघूया -5 -8 0 3 3 0 1 2 -1. ठीक आहे, क्वेश्चन करेक्ट आहे. सो इथे तर 1 जनरेट झाला, इथे काय झालं 5 8चा किती येतो 40 आहे ना, बरोबर आहे. मग तो प्लसच होणार आहे कारण -5 -8 आहे. ओके त्याच्यानंतर हा 8 या 3 ला गेला, तो -24 झाला, नाही येणार. ठीक आहे. सो हा येणारच नाही, तुम्ही चेक करा तुमच्यासाठी, पण हा येणार नाहीये. ओके सो तुम्ही इन्व्हॉल्युटरी साठी काय स्क्वेअर करा, आयडेंटिटी मॅट्रिक्स येतो हे बघा, विषय क्लिअर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 किंवा नेक्स्ट क्वेश्चन याच्यावरती बघा. नंबर लिहित नाही आणि मी कुठल्या याला नंबर लिहिला नाही. आता बघा फाइंड कंडिशन हा थोडा वेगळा आहे. फाइंड कंडिशन इफ a इज इक्वल टू a b c मायनस a इज इन्व्हॉल्युटरी. आता इन्व्हॉल्युटरी काय अगदी म्हणायचं इन्व्हॉल्युटरी. ठीक आहे. सो a इज इक्वल टू दिस दिलेलं आहे आणि कंडिशन फाइंड करायला सांगितलं की हा इन्व्हॉल्युटरी असण्यासाठी कंडिशन काय असली पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे काय की मला कंडिशन जर फाइंड करायला लावले ना, तर कुठेतरी मला आलेलीच गोष्ट जी इन्व्हॉल्युटरीची मला कंडिशन माहिती आहे तीच मी वापरली तर बेटर राहील. कारण मला त्या a² = in, तर मी असं करू शकतो ना a b c मायनस a इंटू a b c मायनस a इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. सो हा झाला इथे 2 सेकंड ऑर्डर. आता तुम्ही हे मल्टिप्लाय करून घ्या. हे मल्टिप्लाय करण्यात काय येणार आहे, हा झाला a² प्लस bc. ठीक आहे, बरोबर ना, a² प्लस bc हा ac आहे ना. जस्ट अ मिनिट, लेट मी चेक द क्वेश्चन वन्स अगेन. त्याच्यानंतर हा काय येणार बघा आपण, इथे काय येईल दिस मल्टिप्लाइड बाय दिस म्हणजे ab. ओके ab आणि हा काय येणार आहे -ab म्हणजे हा तर 0 झाला, काय प्रॉब्लेम नाही. आता हा c ac आणि हा काय होणार आहे -ac म्हणजे हा पण 0 झाला. ठीक आहे, काय हरकत नाही. हा झाला bc आणि हा काय झाला प्लस a². ठीक आहे, bc प्लस a². आता याच्यामध्ये बघण्यासारखी गोष्ट काय आहे की हे 2 0 झाले आणि हे आयडेंटिटी मॅट्रिक्सला इथे इक्वेट पण होऊ शकतात. कारण काय मला इथे पण 0च दिसतात प्रॉपर. सो मी काय केलं a² प्लस bc, तर a² पुन्हा चेक करतो, बरोबर आहे ac येणार bc येणार. ठीक आहे, a² प्लस bc हेच आहे. हा 0 bc प्लस a². ठीक आहे. सो दिस इज 1 0 0 1. आता ह्याच्यात बघा मी कंपेअर काय करू शकतो, a² प्लस bc इज इक्वल टू 1 आणि a² प्लस bc इज इक्वल टू 1. सो ही मला कंडिशन भेटली. सो दॅट इज माय कंडिशन. याच्या वगैरे काय मी विचार करू शकत नाही. कारण कसं होतं की आपण ज्यावेळी हे गोष्टी सॉल्व्ह करतोय आपल्याला ही गोष्ट क्लिअर असली पाहिजे. कंडिशन म्हणजे काय, कुठेतरी आपल्याला काहीतरी एक इक्वेशन टाइप भेटलं पाहिजे, तर ते आपली 100% आपली कंडिशन असणारच आहे. ओके सो सिंपल होतं, ह्याच्यामध्ये काय फार कठीण नाहीये. पण तरी सुद्धा कसं आहे की तुम्हाला वेगळा थोडा प्रश्न पडला की तुम्हाला असं मग कन्फ्युजन होऊन जातं की अरे नाही हे काय कसं सोडवायचं काय करायचं. तर ह्या गोष्टीचा थोडासा अंदाज लावून ठेवा. ओके सो दिस विल बी इट. सो हे तुमचं असलं पाहिजे आन्सर. सो कारण दोन्ही ठिकाणावर मला काय सेमच कंडिशन भेटते. सो दिस विल बी द कंडिशन फॉर विच द a will be involutory matrix. Okay, this will be the condition. a² plus bc is equal to 1. ह्याच्या पलीकडे तुम्ही काय असं लिहू शकत नाही. आता ह्याच्यावरून तुम्ही काय bc is equal to समथिंग समथिंग करा. कारण ह्याच्यात मायनस प्लस केले तर सगळं 0 होऊन जाणार आहे, ह्याच्यामध्ये काय प्रश्नच नाहीये. ठीक आहे. सो चलो नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊया काय आहे. ओके
प्रूव्ह दॅट. ओके, प्रूव्ह दॅट काय दिलं बघा, 1 -3 -4 -1 3 4 1 -3 -4 इज निलपोटेंट. ओके, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. अँड फाइंड इंडेक्स, फाइंड इंडेक्स म्हणजे कुठल्या पॉवर साठी तो झिरो होतोय हे फाइंड करायला आपल्याला सांगितलं आहे. ठीक आहे, मग आता पहिली गोष्ट मला माहिती आहे निलपोटेंटला काय की a raised to m is equal to 0. मग a raised to समथिंग पॉवर जर ह्याला मी a म्हटलं तर a स्क्वेअर पहिला करून घेतो मी, जेणेकरून पहिला इंडेक्सला कुठल्या झिरो होतोय म्हणजे पॉवरला कुठल्या झिरो होतोय हे चेक करायला मी स्क्वेअर पासून सुरू करतो. सो बेस्ट वे इज टू स्टार्ट विथ स्क्वेअर, उगाच ते क्यूब वगैरे काहीतरी अंदाज लावायला जाऊ नका. ठीक आहे, सो जस्ट राईट इट डाऊन. ओके, हे केल्यानंतर आता काय मल्टिप्लिकेशन सुरू करा. आता पुन्हा ते क्रॉस चेक करून घ्या की काय काय येणार आहे काय येणार नाही. सो दिस विल बी 1, हे काय झालं +3. ओके, आणि हे काय होणार आहे -4 झालं. इथे 0 होते म्हणजे मे बी पॉसिबिलिटी आहे, तरी बघूया आपण. -3 त्याच्यानंतर इथे झालं -9 आणि हे +12. सो हे पण होतंय, नो प्रॉब्लेम. इथे काय होतंय -4 त्यानंतर -12 आणि -16. ठीक आहे, ओके, इथे काय होणार आहे -1 +3 नाही -3 +4 त्यानंतर इथे काय होईल हे मल्टिप्लाय झालं 3 + 9 + 12 नाही -12 सॉरी -12. इथे काय होणार आहे दिस इंटू दिस काय होईल 4 + 12 आणि हे -16. ओके, इथे पण 0 येतं. इथे काय होणार आहे दिस इंटू दिस म्हणजे हे काय झालं 1 + 3 -4. ओके, इथे काय दिस इंटू दिस म्हणजे हे 3 झालं 3 -3 -9 + 12 आणि हे काय झालं -4 -12 + 16. ठीक आहे, सो कॅल्क्युलेशन झालेले आहे. तुम्ही एक गोष्ट बघितली तर सगळेच 0 होतात. सो 100% याचा आन्सर काय असणार आहे दिस विल बी 0 0 0 0 0 0 0 0 0. सो इफ दिस इज ऑल 0 100% कुठल्या व्हॅल्यू साठी मला भेटलाय 0 तर 2. सो माय इंडेक्स विल बी इंडेक्स इज इक्वल टू. सो हे इम्पॉर्टंट आहे की कुठल्या पॉवर साठी मला तो 0 देतोय तर स्क्वेअर साठी देतोय. असं होऊ शकतं की स्क्वेअर केल्यानंतर आलं नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही की क्यूबला होऊ शकत नाही, रेस्ट टू 4 ला होऊ शकत नाही. होऊ शकतं कधी कधी काय होईल a स्क्वेअरला नाही आला 0, a क्यूबला पण नाही आला 0, पण a रेस्ट टू 4 ला कुठेतरी 0 येईल आणि त्यावेळी तुमची इंडेक्स काय होईल इंडेक्स 4 असणार आहे. हे लक्षात घ्या, हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सो ही गोष्ट विसरायची नाही आहे. ह्या गोष्टी फॉलो करणं फार इम्पॉर्टंट आहे, तर आपल्याला कुठेतरी जाऊन पुढे या गोष्टी क्लिअर पण राहतात की अरे आपल्याला नक्की करायचं काय. ठीक आहे, सो अजून एक जो प्रॉब्लेम आहे बघूया, तो पण चांगला प्रॉब्लेम आहे. फाइंड इफ AB B² -A² आणि -AB is nilpotent or not. Okay, is nilpotent or not. ठीक आहे, आता मला यांनी इथं nilpotent विचारले. पुन्हा सेम कंडिशन मी काय करेन स्क्वेअर करून बघेन. सो लेट अस स्टार्ट विथ स्क्वेअरिंग. सो स्क्वेअरिंग केलं AB B² -A² -AB अगेन AB B² -A² -AB स्टार्ट मल्टिप्लाइंग A² B² झालं. इथे काय झालं -A² B². ठीक आहे, इथे काय झालं AB म्हणजे AB³ झालं, AB³ -AB³. हे येणार आहे 0 100% येणार आहे. इथे काय झालं -(A³B) आणि हे काय झालं इथे प्लस ऑफ, कारण हे मायनस आहे हे मायनस आहे A³B. त्यानंतर इथे काय झालं -(A² B² आणि ते +(A² B²). सो 100% 0 झालं. सो 0 0 0 0. सो यस A² इज इक्वल टू 0. सो देअरफॉर इट इज निलपोटेंट विथ इंडेक्स 0 असं मी इथे डायरेक्टली कन्क्लूड करू शकतो. लक्षात घ्या कसं आहे माहिती आहे की हे क्वेश्चन्स खूप सोपे आहेत. आपण निलपोटेंट आयडेंटिपोटेंट जेवढे क्वेश्चन आता बघतो हे खूप सोपे आहेत आणि इंटरेस्टिंग पण आहेत, कारण ह्याच्यामध्ये प्रॉपर्टी फार काय वापरायची नाहीये. तुम्ही पहिलंच पेज बघितलं ना जे आपण आता सगळं घेतलं, पहिलं पेज आजच्या लेक्चरचं घेतलं. इफ यू रिमेंबर दिस थिंग म्हणजे एकत्र जर समरी करायची म्हटली तर मी आयडेंटिपोटेंटला काय A² = A, इनव्हॉल्युटरीला काय इथे बघा आता इथे फक्त आयडेंटिपोटेंट मी जर लिहिलं ना, आयडेंटिपोटेंट साठी मी कंडिशन लिहिलं A² = A, तर तुम्ही 4 कंडिशन फक्त लक्षात घ्या. ह्या 4 कंडिशन महत्वाच्या आहेत. दिस कंडिशन दिस वन अँड दिस वन, ह्या 4 कंडिशन लक्षात ठेवल्यात तर ह्याच्यावरचा कुठलाही प्रॉब्लेम सुटणार नाही, असं होणारच नाही तुमचं. 100% तुमचा प्रॉब्लेम सुटणार म्हणजे सुटणारच आहे. ठीक आहे, सो ह्या 4 कंडिशनच्या बेसवरती तुम्ही भरपूर प्रॉब्लेम सोडवू शकता, जे आपण आता भरपूर ह्याच्यावरती क्वेश्चन पण बघितले. 2-2 चे क्वेश्चन होते. आता काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला मी होमवर्क म्हणून दिले, सो ते मला आजचाच क्वेश्चन पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे, सो हे झालं असेल तर आता एक न्यू पॉईंट आहे तो म्हणजे
ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. ठीक आहे, तो पण बघून घेऊया. चला, सो ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. ठीक आहे, आता ट्रान्सपोज हा शब्द थोडा म्हणजे ऐकायला थोडा वेगळा वाटत असेल, पण सिंपल आहे. याची डेफिनेशन जर म्हटलं तर ट्रान्सपोज, बरोबर ना, हा, ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स कॅन बी ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स. ठीक आहे, आता कसं आहे की एखादा मॅट्रिक्स ए आहे आणि त्याच्यामध्ये जे रोज आणि कॉलम्स आहेत त्याची अरेंजमेंट आपण उलटी केली, म्हणजे रोजला कॉलम केले, कॉलमला रोज केले, तर तो जो नवीन मॅट्रिक्स येणार आहे तो काय असणार आहे, ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. ठीक आहे, आणि इट इज डिनोटेड बाय ए रेज टू टी. ठीक आहे, अशा पद्धतीने ट्रान्सपोज डिनोट केला जातो. जर ए एक मॅट्रिक्स आहे तर त्याचा ट्रान्सपोज कोण म्हटलं, फाइंड करा, ट्रान्सपोज फाइंड करा, तर तो असं ए रेज टू टी असणार. ठीक आहे, सो आता मी असं म्हणू शकतो इफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 आणि 6, तर ह्याचा ट्रान्सपोज कोणीतरी मला फाइंड करायला सांगितला, तर मी एटी काय लिहिणार आहे की रोज काय झाले, कॉलम झाले 1 2 3 आणि 4 5 आणि 6. आता तुम्ही म्हणाल सर हे मॅट्रिक्स वेगळे झाले, हो ना, काय फरक पडत नाहीये, काहीही फरक पडत नाहीये. मला माहिती आहे ह्याची जर ऑर्डर एम इंटू एन असेल तर ह्याची ऑर्डर एन इंटू एम येते. बघा ह्याची ऑर्डर किती आहे, 2 रोज आहे, बरोबर आहे, आणि 3 कॉलम. आता ह्याचे काय झालं, 3 रोज झाले आणि 2 कॉलम, म्हणजे बघा 2 3 चं किती झालं, ऑर्डर 3 2 झालं. सो ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स एक टर्म आहे, बाकी काय ह्याच्यामध्ये काही दम नाही आहे, सिंपल आहे एकदम गोष्ट. ठीक आहे, आता एटी काही पुस्तकं तुम्हाला ए डॅशनी पण डिनोट केलेलं दिसेल, ए डॅश म्हणजे पण काय ट्रान्सपोजच आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, सिंपल आहे, रोज कॉलम झाले, कॉलम रोज झाले, पण ह्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम जे आहेत ते अतरंगी आहेत, सगळे प्रॉब्लेम नसते त्याच्यावरती. ठीक आहे, आज आपला हा शेवटचा पॉईंट असणार आहे, म्हणजे हा नाही, ट्रान्सपोज ऑर्डर. ठीक आहे, नोट मध्ये आता काय म्हणूया, इफ ऑर्डर ऑफ ए, आता पहिलीच गोष्ट आपण बघूया, इफ ऑर्डर ऑफ ए इज एम क्रॉस एन, देन ऑर्डर ऑफ ए टी इज एन क्रॉस एम. सो ही गोष्ट मी आत्ताच बघितली, बरोबर आहे. सो ही गोष्ट मी आत्ताच बघितलेली 100% की बाबा ह्याची ऑर्डर जर अशी असेल तर ही ऑर्डर काय येणार आहे की ह्याची एन क्रॉस एम असणार आहे, कारण 2 ची काय झाली होती, 3 झाली होती. ठीक आहे, सो दिस इज नोट नंबर 1. सो नोट नंबर 2 मध्ये सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी की एखाद्या ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज तर ओरिजिनल मॅट्रिक्सच राहतो. ठीक आहे, आता तुम्ही बघा याला जर तुम्ही इथे बघितलं आणि मला बोलले की ह्या ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज करा, तर मी काय लिहिणार, एटी रेज टू टी लिहिणार आणि मी काय करणार, रोजचा कॉलम करणार 1 2 3 4 5 6, म्हणजेच काय झाला, म्हणजेच हा झाला ओरिजिनल मॅट्रिक्स झाला. बघा इथेच आपण प्रॉपर्टी प्रूव्ह करून मोकळे झालो. सिंपल आहे, एकदम सिंपल आहे, पण ही प्रॉपर्टी अतिशय म्हणजे अतिशय महत्वाची आहे, कारण काय ह्या प्रॉपर्टीवरती भरपूर प्रॉब्लेम विचारले जातात. थर्ड मध्ये काय, ऍडिशन वरती हा डिस्ट्रीब्यूट होतो, ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. ठीक आहे, हे तुम्ही व्हेरीफाय करून बघायचं, यू चूज 2 मॅट्रिसेस अँड प्रूव्ह दॅट दिस थिंग, हे तुमच्यासाठी होमवर्क म्हणून आहे. ठीक आहे, फोर्थ नोट आपण काय बघू शकतो, फोर्थ नोट जर बघायचं म्हटलं तर एखादा जर कॉन्स्टंट मल्टिप्लाइड आहे किंवा असा कॉन्स्टंट जर मल्टिप्लाय केला तर तो एकच आहे, म्हणजे आपण काय की त्या कॉन्स्टंटला बाहेर घेऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही सिंपल आहे. त्याच्यानंतर एबी हा प्रोडक्ट रूल वरती पण आहे, पण इनव्हर्स होईल. ओके, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ऍडिशनला मी इनव्हर्स नाही केलं, बी आणि ए उलटा नाही केला, पण मल्टिप्लिकेशनला ते होतं, ह्याला आता रिव्हर्सल लॉ म्हणतात, रिव्हर्सल लॉ असं म्हटलं जातं. कारण कसं आहे ना की ह्याच्यात बघा, तुम्ही ए बी आहे, मी बी ए लिहिले, मग आता तुम्ही असं ह्याच्यामध्ये असं बघू शकता A1 A2 A3 अप टू AK असं असेल आणि ह्याचा ट्रान्सपोज सांगितला, तर आन्सर लिहिताना काय लिहिणार, पहिला AK चा ट्रान्सपोज, त्याच्यानंतर AK-1 चा ट्रान्सपोज, असं करत करत मी A2 आणि A1 च्या ट्रान्सपोज पर्यंत पोहोचणार. ठीक आहे, सो हे असं उलट्या पद्धतीने वर्क होणार आहे. सो याला रिव्हर्सल लॉ असं म्हटलं जातं. सो ह्या सगळ्या प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहेत, पण सतत यूज होणारी प्रॉपर्टी म्हणजे ही आहे. दिस प्रॉपर्टी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ही सतत यूज होणारी प्रॉपर्टी आहे, ह्याच्याशिवाय आपल्याला काही पर्यायच नाहीये. ठीक आहे, आता 7 प्रॉपर्टी किंवा 7 नोड जर म्हटलं तर A/K एखादी पॉवर आहे आणि त्याचा ट्रान्सपोज विचारलाय, तर आपण ट्रान्सपोज पहिला काढून मग पॉवर लिहू शकतो. दिस ऑल्सो विल वर्क. हे खरं सांगतो, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मध्ये तुमच्या जाऊ दे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नोट्स आहे. आणि ट्रान्सपोज वरती क्वेश्चन मेन्स मध्ये पण विचारले गेले, त्याच्यामुळे कसं आहे
की ही कन्सेप्ट समजणं फार गरजेचं आहे. हे समजलं तर बाकी सगळ्या गोष्टी इझिली तुम्हाला क्लिअर होतील. त्याच्यावरचे प्रॉब्लेम सोडवणं पण फार कठीण नाहीये, पण कसं होऊन जातं की मला जर प्रॉपर्टीज माहिती नाही तर मग काय उपयोग नाही त्या गोष्टीचा. ठीक आहे. सो ही प्रॉपर्टी आपण बघितली, का मुद्दाम प्रूव्ह करून दाखवले तर ती भरपूर इम्पॉर्टंट आहे. बाकी हे पण मी प्रूव्ह करून दाखवले की तुम्हाला सांगितले हे कॉमन आहे, हे पण कॉमन आहे, हे रिव्हर्सल लॉ अशा पद्धतीने वर्क होतं. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा की हे महत्वाचं आहे. एक एक गोष्टी आपल्याला ज्या दिसत आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. अजून एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की इफ ए स्क्वेअर मॅट्रिक्स, ओके, स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर एक डिटर्मिनंटची प्रॉपर्टी आठवा. बघा, डिटर्मिनंट म्हणून काय सांगितलं होतं की जरी तुम्ही रोज आणि कॉलम इंटरचेंज केले तरी सुद्धा डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही बदलत नाही. बरोबर आहे ना. मग जर ए एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे तर त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज आणि त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू घेतली तर काय होणार आहे, त्याची व्हॅल्यू एच राहणार आहे. म्हणजेच काय असं लिहू शकतो, डिटर्मिनंट ऑफ ए ट्रान्सपोज इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए. बदलणार नाहीये, व्हॅल्यू बदलत नाही. लक्षात आहे, हे इम्पॉर्टंट आहे. कारण कसं होतं की आपण फक्त विचार करतो तो ह्या पद्धतीने, पण स्क्वेअर मॅट्रिक्सचा विचार केला तर आपण डिटर्मिनंट मध्ये गोष्ट शिकलोय की भाई इंटरचेंज केलं तरी व्हॅल्यू नाही चेंज होईल. मग ती कन्सेप्ट मी इथे पण मॅट्रायसिसला अप्लाय करू शकतो. पण कंडिशन इज इम्पॉर्टंट दॅट ए शुड बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स. हा आधीसारखा तो 2x3 3x2 चा नाही चालणार. जर स्क्वेअर मॅट्रिक्स आहे तर ही कंडिशन वर्कआउट 100% होणार म्हणजे होणार. ओके. सो लेट अस मेक दिस क्लिअर. क्वेश्चन बघूया. क्वेश्चन एकदम अतिरंज असं त्याच्यावरचे लिहितो बघा. मॉड ऑफ ए ट्रान्सपोज इंटू मॉड ऑफ ए, हा मॉड कंप्लीट करून घेऊया. ठीक आहे. थोडंसं एक काम करतो, थोडंसं वेगळ्या शाहीने लिहिण्याचा प्रयत्न करतो म्हणजे प्रॉब्लेम स्पष्ट झाला तर प्रॉब्लेम सोडवता येईल. ठीक आहे. नाहीतर कसं होईल, बरेच वेळा मग तो प्रॉब्लेम नाही कळेल. ओके, हा रंग तसाच वाटतो सेम. कुठे गेला दिस, आणि इथे एक सर एवढा रंग का रंगवताय तर तुमच्यासाठीच चाललंय. ओके. इज इक्वल टू ए रेस टू लॅम्बडा देन फाइंड लॅम्बडा. ओके. आता वेअर ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स असं दिलेलं आहे ऑफ ऑर्डर 4, वेअर ए इज स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 4. ओके. ए स्क्वेअर मॅट्रिक्स ऑर्डर 4. आता हे रंगवलंय का माहितीये तर मला तुम्हाला गोष्ट काय सांगायची की हा मॉड याच्यावरती सीमित आहे, हा मॉड इथून इथपर्यंत आहे आणि हा मॉड इथून इथपर्यंत आहे. हे क्लिअर करण्यासाठी मी एवढं रंगवायचं काम केलं. आता एक गंमत बघा की डिटर्मिनंट ऑफ ए, जर ए एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ऑर्डर 4 चा तर हा पण एक स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहे, हा पण 4 चा असणार आहे, हा पण 4 चा. पण डिटर्मिनंट म्हणजे काय रे बाबा, एक व्हॅल्यू असते. बरोबर, एक व्हॅल्यू असते. मग मी जर ह्याला के प्रमाणे जर मी अज्युम केलं, मी याला जर के म्हटलं तर हा ज्यावेळी बाहेर येणार आहे ह्याच्या ह्या मॉडच्या, ह्या ब्लू कलरच्या मॉडच्या बाहेर येणार आहे तो किती पॉवर सोबत बाहेर येईल, 4 सोबत. कारण काय मला माहिती आहे की के जेव्हा मी असा बाहेर काढतो तर ए चा जो पॉवर आहे, जी 4 पॉवर आहे ती बाहेर येणार आहे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. सो त्याच्यावर मी आता लिहितो की हा मॉड मोठा बाहेर ठेवूया, ए रेस टू 4 बाहेर आला, मॉड ऑफ ए रेस टू 4 बाहेर आला आणि हा आतमध्ये आहे तो आहेच, ए ट्रान्सपोज आहे तो आहेच आणि हा बाहेर ए आहे तो आहे. आता मी रंगवत नाही, तुम्ही हे समजून घ्या. हा मॉड याच्यावरती आहे, हा मॉड याच्यावरती आणि हा मोठा मॉड या सगळ्यांसाठी आहे. ठीक आहे. पण आता मला एक गोष्ट माहिती आहे, ए ट्रान्सपोज म्हणजेच काय, ए असतो. मग हा काय झाला, मॉड ऑफ ए रेस टू 4 आणि हा मॉड ऑफ ए झाला आणि हा ए आहे तो आहे आणि हा टोटल मॉड. मग हे दोन मिळून किती झाले, ए रेस टू 5. बरोबर आहे, ए रेस टू 5 झाले आणि हा ए. बरोबर आहे. आता हा मोठा काढतो, याला डार्क काढतो म्हणजे तुम्हाला हा एक्सटर्नल मॉड कळेल. पण आता एक गोष्ट बघा की हा काय होणार आहे, इथे ऍज अ कॉन्स्टंट वर्क होणार आहे. बरोबर ना. हा पण इथे काय झाला, भले ए रेस टू 5 असेल पण तो पण काय एक कॉन्स्टंट आहे. त्याला मी ज्यावेळी इथे बाहेर काढणार आहे त्यावेळी तो 4 पॉवर सोबत बाहेर येईल. म्हणजेच काय झाला, तो दिस रेस टू 4 अशा पॉवर सोबत तो काय झाला, बाहेर आला. ठीक आहे. सो असं बाहेर आल्यानंतर आतमध्ये काय राहिला, मॉड ऑफ ए राहिला. पण पुन्हा मला माहिती आहे मॉड ऑफ ए काय असणार आहे तर हा बरोबर, मॉड ऑफ ए काय इथे 1 पॉवर आहे आणि ह्याची पॉवर किती झाली 20 आहे, आधी झाला 21. सो डेफिनेटली दिस विल गो टू रेस टू 21 आणि हे जेव्हा मी ह्याच्यासोबत इक्वेट करेन त्यावेळी लॅम्बडा किती झाला 21. दिस विल बी युअर आन्सर. सो जरा क्वेश्चन बघितल्यावर असं वेगळं वाटू शकतं पण म्हणून मुद्दामून मी हे काय कलरफुल का काढलंय तर तुम्हाला कळावं कुठला मॉड कुठल्या गोष्टीसाठी सीमित आहे. म्हणजे मी करू शकतो बघा, इथून मी याला बाहेर काढली पहिली गोष्ट
त्यावेळी मी हा पॉवर सोबत बाहेर काढला 4 का, कारण ऑर्डर 4 दिली, सो 4 पॉवर सोबत बाहेर काढला. आतमध्ये ए ट्रान्सपोज राहिला, पण ए ट्रान्सपोज म्हणजे काय, एच आहे. मग मॉड ऑफ ए इंटू 4 म्हणजे 4 पॉवर वाला मॉड सोबत मल्टिप्लाय केला, 5 ची पॉवर झाली. पण पुन्हा मी त्याला एक कॉन्स्टंट म्हणून बाहेर काढू शकतो, कारण शेवटी काय तो एक डिटर्मिनंट आहे ना, तो एक व्हॅल्यूज आहे, म्हणजे के ए असं होतं. सो मी त्याला बाहेर काढली विथ पॉवर 4, पण या के ची पॉवर आधी काय होती, रेज टू 5, म्हणून तो असा बाहेर आला आणि हा भाई आतमध्ये राहिला. मग हा झाला 20 म्हणजे ए रेज टू 20 पकडा असं, आणि हा झाला 1, याची पॉवर 1 झाली, ए रेज टू किंवा हा के रेज टू 1 पकडा, म्हणून तो के रेज टू 21 असा झाला. ठीक आहे. सो सिंपल आहे, पण थोडंसं त्याला असं समजायला जरा स्ट्रेस द्यायला, त्रास घेतल्याशिवाय काय पर्याय नाही आपल्याला, कुठे ना कुठे आपल्याला 100% थोडासा विचार करून सोडवायला पाहिजे. ठीक आहे. चलो आजचा लास्ट क्वेश्चन बघून घेऊया आजच्या लेक्चरचा. काय दिलं बघा, ए ट्रान्सपोज -3a -4 इज इक्वल टू 0, देन फाइंड मॉड ऑफ ए. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट म्हणजे हा क्वेश्चन बघितल्यानंतर ज्या गोष्टीचा मला एक अंदाज आला पाहिजे, बेसिक अंदाज, तो म्हणजे हा एक कुठेतरी मला क्वाड्रॅटिक इक्वेशन टाइप दिसला पाहिजे. का, तर आता बघा, ह्याला मी कॉन्स्टंट म्हणून बाहेर काढू शकतो, किंवा तुम्ही असं म्हणा की ह्याला मल्टिप्लाय करूया, बाहेर नको काढूया. हे काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे, सो मी याला ब्रेकडाऊन करतो. ठीक आहे. याला ब्रेकडाऊन करतो, असं लिहितो, म्हणजे मला अजून सोपं होईल. आता ब्रेकडाऊन केल्यावर ह्याची व्हॅल्यू मला माहिती आहे, ए ट्रान्सपोज इज व्हॉट, ए, हा इथे लिहा, आहे तसा लिहा, म्हणजेच काय झाला, a square minus 3a minus 4 is equal to 0. This is behaving like x square minus 3x minus 4 is equal to 0. So now we can factorize it. Factor कसे बनणार आहेत, -1 आणि +4 असे पडतील, नाही -1 नाही, +1 -4 पडतील. ठीक आहे. x square plus 1x minus 4x minus 4 is equal to 0. So x into x plus 1 minus 4 into x plus 1 म्हणजे x minus 4 x plus 1 is equal to 0, therefore x is equal to 4, x is equal to -1. आता हा x म्हणजे मी ह्याला म्हटलेला आहे, म्हणजेच काय झालं, mod of a will be equal to 4 or mod of a will be equal to -1. that will be your answer. बरोबर, सिंपल आहे. याच्यामध्ये काय दम नाही, लक्षात घ्या. मी काय म्हटलं, मॅट्रायसिसचा पूर्ण टॉपिक सगळ्यांना जमण्यासारखा आहे, सगळे इझिली याच्यावरती स्कोर करतात, 4 मार्क तुमचे जेई मधले फिक्स आहेत. ठीक आहे. दिस आर फिक्स मार्क्स, सो हे लूज नाही करायचे 100%. ठीक आहे. सो कसं आहे, महत्वाचं म्हणजे की जेवढ्या पॉईंट डिस्कस केले ते म्हणजे सगळे आपल्या आज स्क्वेअर मॅट्रिक्सचे टाईप डिस्कस केले, जे की आयडेंटिपोटेंट होता, इन्व्हॉल्युटरी होता, पिरियॉडिक होता, त्याच्यानंतर काय होता, निलपोटेंट होता, त्याच्यावरचे प्रॉब्लेम ते सगळे क्लिअर करून बघायचे, होमवर्क दिलेला पूर्ण करायचा. आणि ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आपण डेफिनेशन आणि काही प्रॉब्लेम बघितले. उद्या आपण अजून स्पेशल टाइप ऑफ मॅट्रिक्स आहेत, म्हणजे स्क्यू सिमेट्रिक, जे असे मॅट्रिक्स आहेत ते बघायला आपण सुरू करणार. ठीक आहे. सो पूर्ण लेक्चर बघा, प्रॉपरली बघा, सगळ्या डिटेलमध्ये गोष्टी समजून घ्या, नोट्स बनवा, काही डाऊट असेल तर बिंदास पाठवू शकता, काय क्वेश्चन असेल तर विचारा. ओके. सो चला भेटूया आजच्या डाऊट सेशन मध्ये, तोपर्यंत लेक्चर प्रॉपरली बघा. थँक्यू, बाय.